पुढचं प्रकरण आहे होम रूल चळवळ. होम रूल चळवळ 1916 ते 17 या काळात झालेली आहे आणि हे भारतातलं दुसरं आंदोलन आहे. पहिलं आंदोलन आपण अगोदरच बघितलेलं आहे, वंगभंग आंदोलन होतं. त्या आंदोलनातून भारतीय लोकांना एक प्रेरणा देण्याचं काम झालं की संघटित झाल्याशिवाय आपल्या मागण्या मंजूर होत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वंगभंग चळवळ आहे. बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी जे वंगभंग आंदोलन उभारलं, शेवटी इंग्रज सरकारने त्याच्यामध्ये दखल देऊन या ठिकाणी पंचम जॉर्जची या ठिकाणी नियुक्ती केली होती आणि त्यांच्याच घोषणेनुसार बंगालची फाळणी रद्द करण्यात आल्याचे दिसते. आता पुढचं आंदोलन येतं आहे होम रूल आंदोलन. होम रूलचा अर्थ अगोदर लक्षात घ्या. होम म्हणजे घर आणि रूल म्हणजे राज्य करणे. स्वतःच्या घराचा कारभार करण्याचा अधिकार मिळणे, थोडक्यात अंतर्गत कारभार करण्याचा अधिकार मिळणे. यालाच दुसऱ्या भाषेत म्हणायचं स्वराज्य. ठीक आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्यामध्ये मूलभूत फरक लक्षात घ्या. स्वराज्य म्हणजे देशांतर्गत कारभाराचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार आपल्याला मिळणे आणि अंतर्गत कारभाराचे अधिकार पण मिळणे आणि बहिर्गत कारभाराचे अधिकार मिळणे म्हणजे स्वातंत्र्य. तर स्वराज्य आणि स्वातंत्र्यामधला हा मूलभूत फरक आहे. कारण कोणत्याही देशाच्या कारभाराचे दोन धोरण असतात, अंतर्गत आणि बहिर्गत. तर अंतर्गत कारभार आपल्याकडे असणे म्हणजे स्वराज्य आणि दोन्ही पण धोरणं आपल्याला ठरवता येणे आणि अंमलबजावणीत आणणे म्हणजे स्वातंत्र्य. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे फक्त अंतर्गत कारभाराचे माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी स्वराज्य मिळवण्यासाठी या ठिकाणी जे काही दबाव टाकण्यात आला आहे भारतीयांकडून इंग्रजांवरती, त्या दबावालाच नाव दिलं होम रूल चळवळ. तर थोडक्यात स्वराज्य मिळवण्यासाठीचं आंदोलन आहे आणि हे देशव्यापी आंदोलन आहे. पहिलं देशव्यापी आंदोलन कोणतं? तर होम रूल आंदोलन. पहिलं आंदोलन कोणतं? तर वंगभंग आंदोलन. प्रश्न जसा असेल तसं उत्तर आपलं राहील. मग आता या ठिकाणी होम रूल चळवळीमध्ये आपल्याला हे 5 मुद्दे बघायचे. सगळ्यात अगोदर संकल्पना नंबर 1. नंबर 2 ॲनी बेझंटबद्दलची माहिती, कारण ॲनी बेझंटने या आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी तयार करण्याचं काम केलेलं आहे. नंबर 3 होम रूल चळवळीची कारणे बघायची आपल्याला, हे आंदोलन का सुरू करावं लागलेलं आहे. त्याच्यानंतर लखनौ करार, या कराराची कारणे आणि तरतुदी बघायची आपल्याला. ठीक आहे. आणि होम रूल आंदोलनाची वैशिष्ट्ये. तर या पद्धतीनं आपल्याला एक 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 टप्पा समजून घ्यायचा. तर पहिला टप्पा येतो या ठिकाणी संकल्पना. मग मी आत्ताच सांगितलेलं आहे होम आणि रूल अशा 2 शब्दाचा एकत्रीकरण करून तयार झालेला शब्द आहे म्हणजे होम रूल आहे. तर स्वराज्य मिळवण्यासाठीचं आंदोलन आहे. ठीक आहे. मग आता होम रूलच का? हे बघा, आपण या ठिकाणी 1906ला स्वराज्याचा ठराव संमत केला होता, स्वराज्याची मागणी केली होती. परंतु इंग्रज सरकारला स्वराज्य हा शब्द एकदम जड वाटला. त्यांना वाटू लागलं की अख्खा भारतच मागू लागली की काय आपल्याला, म्हणजे या ठिकाणी भारताला स्वातंत्र्यच मागू लागले की काय. म्हणून स्वराज्य हा शब्द त्यांना इतकं जड वाटला की काँग्रेसच्या नेत्याने स्वराज्याचा ठराव संमत केल्यानंतर त्यांना अर्ज विनंती घेऊन ज्यावेळेस गेले त्यावेळेस मिंटो सारख्या व्हाईसरायने सांगितलं की अशा प्रकारचे आक्रमक ठराव जर तुम्ही परत परत आणत असाल तर आम्ही काँग्रेसवरती बंदी घालून टाकू. आणि तिथंच या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं हे आक्रमक ठराव आहे, अशा प्रकारचे आक्रमक ठराव करायची नाही, तशा प्रकारची मागणी करायची नाही. काँग्रेसवरती बंदी आली तर या ठिकाणी काँग्रेसचं जे जनजागृतीचं काम आहे ते बंद होऊन जाईल. आणि असं होऊ द्यायचं नसेल तर साहजिकच आहे की आपल्याला अशा प्रकारच्या ठरावापासून दूर राहण्यातच भलाई. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या होत्या आणि म्हणून जहालांनी सांगितलं की नाही स्वराज्याचा ठराव परत करायचा आणि मावळ्यांनी सांगितलं की नाही काँग्रेसला वाचवायचं. आणि यातून 1907चं जे अधिवेशन होतं मग ते वादग्रस्त ठरलं. त्यामध्येच लाल बाल पाल यांच्या अकालपट्टीचा ठराव झाला, ज्याला काँग्रेस फूट असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी स्वराज्याची मागणी वरूनच या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं दिसतंय बघा. आता परत आणखीन स्वराज्यासाठी आंदोलन हातात घेणं गरजेचं होतं. आता ह्या ठिकाणी स्वराज्य हा शब्द वापरलेला नाही, कारण इंग्रज सरकारला हा शब्द म्हणजे स्वातंत्र्यासारखाच वाटत होता. म्हणून मग इंग्रजांना समजेल त्या भाषेत सांगणं गरजेचं होतं आणि इंग्रजांना मग होम रूल लवकर समजत होतं, कारण इंग्लिश लोक आहे, इंग्रजी भाषा चांगली समजते, त्यामुळे साहजिकच आहे होम रूल शब्द त्यांना थोडा सॉफ्ट वाटला. आणि नाहीतरी इंग्रजांची वसाहत ज्या ज्या देशावरती होत्या त्या देशांपैकी नंबर 1ला आयर्लंड, नंबर 2ला कॅनडा आणि नंबर 3ला ऑस्ट्रेलिया, या 3 वसाहतींना त्यांनी होम रूल देऊन टाकलं होतं, स्वराज्य देऊन टाकलं होतं. आणि काँग्रेसची मागणी हीच होती, काही वेगळी नव्हती पहिल्यापासून, की काँग्रेस जर आयर्लंडला या ठिकाणी स्वराज्य देत असेल, कॅनडाला जर स्वराज्य देत असेल, की ऑस्ट्रेलियाला जर स्वराज्य देत असेल तर आपल्याला काय मिळू नये, आपणही त्यांचीच वसाहत आहे. त्यामुळे आपली मागणी ही या ठिकाणी एकदम आपल्या कल्पनेच्या पलीकडची मागणी, याच्यातलं काही भाग नाही.
पण ते स्वराज्य नावानं या ठिकाणी ते मागणी केल्या असल्यामुळे ते घाबरले गेले होते किंवा चवताळले गेले म्हणा. तर या ठिकाणी आपण त्याच्याऐवजी होम रूल शब्द वापरायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं जगामध्ये सगळ्यात अगोदर पहिल्यांदा जे होम रूल दिलं होतं ते आयर्लंडला दिलेले. आणि आयर्लंड का दिलं, तर त्या ठिकाणच्या लोकांनी होम रूलची मागणी करायला सुरुवात केली होती, स्वराज्याची मागणी करायला सुरुवात केली होती. यासाठी एक मोठं आंदोलन त्यांनी उभारलेले रेडमंड नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली. तर हे आंदोलनाला यश मिळालं आणि शेवटी त्यांना स्वराज्य द्यावं लागलेले. म्हणून भारताला या ठिकाणी स्वराज्याची मागणी करण्याच्या अगोदर कोणत्या कोणत्या देशांना स्वराज्य मिळालं असेल, तर आयर्लंड 1 नंबर आहे, कॅनडा 2 नंबर आहे, ऑस्ट्रेलिया 3 नंबर आहे. ती ह्या असं लक्षात ठेवा, कारण एक वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे की सर्वात अगोदर या ठिकाणी होम रूलची मागणी कोणत्या देशाने केली होती, तर आयर्लंडला केलेली होती. तिथं रेडमंड नावाच्या व्यक्तीनं आंदोलन करून स्वराज्य मिळवल्याचं दिसते बघा. आणि या रेडमंडचीच मुलगी म्हणजे ॲनी बेजंट आहे. पण ॲनी बेजंट तिथं असताना या ठिकाणी राजकीय क्षेत्रात नव्हते, ते त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटी नावाची जी संघटना आहे 1875ला कर्नल ऑलकॉट आणि मॅडम ब्लॉटास्की या दोघांनी स्थापन केलेली न्यूयॉर्कमध्ये. आणि या संघटनेची जी एक शाखा आयर्लंडमध्ये ओपन झाली, तिचं पूर्ण आयर्लंडचं प्रमुखपद या ठिकाणी ॲनी बेजंटकडे होतं. आणि साहजिकच ती शाखा काय काम करत होते किंवा ती संघटना काय काम करत होती, तर भारतामध्ये आस्तिक वर्ग निर्माण करणे किंवा जगभरात आस्तिक वर्ग निर्माण करणे हे या संघटनेचं प्रमुख कार्य होतं. ठीक आहे. आस्तिक वर्ग निर्माण करणे म्हणजे थोडक्यात काय, ईश्वराला मानणारा वर्ग तयार करणे. हे बघा, पाश्चात्य देशामध्ये ईश्वर वगैरे संकल्पना ते लोक मान्य करत नाही. त्यामुळे त्या लोकांना या ठिकाणी ईश्वराकडे आणणं गरजेचं आहे असं काही धर्मगुरूंचं, धार्मिक लोकांचं मत होतं. आणि म्हणून ही संघटना स्थापन झाली होती, थिऑसॉफिकल सोसायटी. पण या संघटनेचे पाश्चात्य देशात काही प्रभाव पडलेला दिसत नाही बघ. ठीक आहे. आणि मग ॲनी बेजंटवरती पगडा होता, त्यांनी थोडाफार प्रचार केला. पण ॲनी बेजंटच्या लक्षात आलं आस्तिक म्हणजे ईश्वराबद्दल सगळ्यात जास्त ग्रंथ जर कुठं असेल ते हिंदू धर्मात आहे. त्यामुळे पहिल्यापासून त्यांना त्यांचं हिंदू धर्माबद्दल आकर्षण काही कमी राहिलेलं नव्हतं. या ठिकाणी भारतातल्या हिंदू धर्माबद्दलची जी साहित्य त्यांनी अगोदरच वाचन करून ठेवली होती. आणि अशातच मग भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटी शाखा स्थापन करण्याचा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस कर्नल ऑलकॉट भारतात आले होते. स्वामी दयानंद सरस्वतींनी विनंती केली होती की तुम्ही भारतात शाखा काढा म्हणून कर्नल ऑलकॉट भारतात आले. 1881ला मद्रासजवळ अडियार नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी पहिली शाखा काढलेली. 1882ला मुंबई प्रांतामध्ये शाखा काढली बघा. त्याच्यानंतर हळूहळू शाखा विस्तार होणं सुरू झालं. आणि जसं त्यांच्या लक्षात आलं की युरोप खंडापेक्षा भारतामध्येच या ठिकाणी शाखा विस्तार वेगानं होऊ शकतो, तर या ठिकाणी जवळचा व्यक्ती भारतात असणं गरजेचं आहे. म्हणून कर्नल ऑलकॉटने ॲनी बेजंटने विचारणा केली की तुम्ही भारतात जाऊ शकता का. तर त्यावेळेस त्यांनी लगेच होकार देऊन टाकला, कारण त्यांना भारताबद्दल पहिल्यापासून आकर्षण होतंच. आणि अशा पद्धतीने मग 1893 पासून मरेपर्यंत ॲनी बेजंट भारतात राहिलेले आहेत. यापैकी 1893 ते 1913 हा जर कालखंड आपण बघितला, हा कालखंड त्यांचा सुरुवातीचा टप्पा येतो बघा. या टप्प्यामध्ये त्यांनी स्वतःला सामाजिक क्षेत्रात झोकून दिलेले, थिऑसॉफिकल सोसायटीच्या शाखा विस्तार करण्यासाठी झोकून दिलेले. पूर्ण भारतभरात थिऑसॉफिकल सोसायटीच्या शाखा विस्तार करण्याचं काम केलेले. जवळपास भारतभरात 1600पेक्षा अधिक शाखा काढलेल्या आहेत. आणि प्रत्येक शाखेत 5-50 युवक वर्ग म्हणता लाखो समर्थक वर्ग तयार झाला की ज्यांना या ठिकाणी ॲनी बेजंट कोण आहेत यांची पूर्ण कल्पना होती. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ॲनी बेजंटचं सुरुवातीचा टप्पा राहिलं होतं. या कालखंडात त्यांनी भारतभरात या ठिकाणी दौरे आयोजित केलेले. वेगवेगळ्या भागामध्ये सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करत असताना त्यांच्या हळूहळू हेही लक्षात आलेले की भारतामध्ये गरिबी, बेरोजगारी, दारिद्र्य प्रचंड आहे. आणि साहजिकच हे दूर करायचं असेल तर भारतीय लोकांकडे अधिकार असणं गरजेचं आहे. म्हणून 1813पर्यंत सामाजिक क्षेत्रात कार्य केल्यानंतर 1914ला पहिल्यांदा त्यांनी इंग्रज सरकारकडे मागणी केली की भारतीयांना होम रूल द्या, त्यांना त्यांच्याकडे अधिकार देऊन टाका, जेणेकरून गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांना अधिकार त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी ते अधिकाराचा वापर करून या ठिकाणी दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न करतील, स्वतःच्या लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून होम रूल असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची पहिल्यांदा मागणी त्यांनी 1914ला इंग्रज सरकारसमोर मांडली. पण इंग्रज सरकारसमोर मागणी मांडली लगेच मंजूर झाली असं कधीच होत नसतं. आणि याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी या ठिकाणी हा विषय काँग्रेसच्या व्यासपीठावर नेला की दबाव टाकण्यासाठी आपल्याला आंदोलन उभारणं गरजेचं आहे.
पण काँग्रेसमध्ये जे काही मवाळ मतवादी होते, कारण 1914पर्यंत 15पर्यंत मवाळांचंच वर्चस्व काँग्रेसवरती होतं, कारण लालबाल पाल यांना काँग्रेसमध्ये घेतलेलं नव्हतं. आणि म्हणून मावळांचे नेते गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता हे दोघंच प्रमुख होते. आणि म्हणून ज्यावेळेस त्याने काँग्रेससमोर हा प्रस्ताव मांडला ॲनी बेजंटने, तर त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं की या स्वराज्याच्या मुद्द्यावरूनच आमच्यामध्ये फूट पडलेली, काँग्रेसमध्ये फूट पडलेली, आणि परत तोच मुद्दा जर आम्ही हातात घ्यावं तर ज्या लोकांची अकलपट्टी केली त्या लोकांच्या अकलपट्टीचं प्रयोजनच राहणार नाही. त्यामुळं आम्ही त्याच वेळी ठरवून घेतलं होतं की स्वराज्यासारख्या आक्रमक बाबीकडे आम्ही जाणार नाहीत. तर त्यामुळं आताही आम्ही या मुद्द्याकडे जाणार नाही आहोत, अशा प्रकारचं गोपाळकृष्ण गोखलेंनी ॲनी बेजंटला स्पष्ट शब्दात सांगितलं. आणि याच ठिकाणी ॲनी बेजंटच्या लक्षात आलं की काँग्रेस आपल्याला सपोर्ट करणार नसेल तर आपल्याला आपला स्वतंत्र पक्ष काढावा लागेल. आणि यातूनच मग राजकीय पक्ष त्यांनी काढला पुढच्या कालखंडात, ज्याला होम रूल लीग असं नाव देण्यात आलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीच्या पुढच्या कालखंडातल्या घटना आहे. पण त्या अगोदर त्यांनी 1914ला काँग्रेसने ज्यावेळेस नकार दिला त्याच वेळेस त्यांनी काय केलं की राजकीय जनजागृती करण्याकरता स्वतःचे 2 वृत्तपत्र काढली. एक होती कॉमनवेल्थ आणि दुसरं होतं न्यू इंडिया. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही 2 वृत्तपत्र काढलेली. आणि या 2 वृत्तपत्रामार्फत त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय जनजागृती करायला सुरुवात केली, होम रूलचा प्रचार करायला सुरुवात केलेली. येताना एका बाजूला हळूहळू प्रचाराचं मोहीम त्यांच्याच त्या स्वापेगा सोसायटीच्या कार्यकर्त्यांना राबवलेली. हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही, कारण राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रभाव तेवढा जेवढा पाहिजे असायला पाहिजे होता तेवढा नाही आहे. आणि म्हणून सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचं त्यांनी मदत घेतलेली. एका बाजूला या घटना चालू आहे, दुसऱ्या बाजूला 1914लाच मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्य टिळकांची सुटका झाली. त्यामुळे त्यांना कोणीतरी सांगितलं की लोकमान्य टिळक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आणि या कालखंडात सगळ्यात मोठं नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक होते. आणि म्हणून ॲनी बेजंटनी लोकमान्य टिळकांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला. तर लोकमान्य टिळकांना लगेच होकार देऊन टाकला. त्याचं कारणच हे होतं की लोकमान्य टिळकांचं स्वप्न होतं स्वराज्याचं. 1906ला ज्या वेळेस ठराव मांडला तर त्या पाठीमाग या ठिकाणी ही जहालमतवादी नेत्यांचीच भूमिका महत्त्वाची होती. आणि जी फूट पडली 7ला त्या पाठीमागं सुद्धा स्वराज्याचाच मुद्दा होता. तर त्यामुळं होम रूलची मागणी ज्यावेळेस घेऊन या ठिकाणी ॲनी बेजंट आला त्यावेळेस त्यांनी अगदी कुठलाही वेळ न दवडता लगेच होकार देऊन टाकला एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं की लगेच आंदोलन चालू करा, कारण पहिले महायुद्ध सुरू झालेले आणि पहिल्या महायुद्धामध्ये जोपर्यंत इंग्लंड सरकार गोत्यात आहे तोपर्यंत आपल्या प्रत्येक मागण्या त्या मंजूर करू शकतात, म्हणून वेगाने हालचाली करण्याचं सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसलाही सोबत जर घेतलं तर आंदोलनाची व्याप्ती प्रचंड वाढेल, म्हणून लोकमान्य टिळकांनी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण 1915पर्यंत या ठिकाणी काँग्रेसवरती लोकमान्य टिळकांनाच या ठिकाणी येऊ दिलं गेलं नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजेत. कारण गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहतांनी त्यांनी कुठल्या आडकाठी करायला सुरुवात केल्या होत्या. तर त्यामुळे त्यांचा या ठिकाणी जो प्रवेश होता तो प्रवेश लांबत गेला. परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा 1915ला गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता या दोघांचाही मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर काँग्रेस पोरकी झाली. काँग्रेसला लक्षात आलं होतं की आपलं काँग्रेस संघटना चालवण्यासाठी आपल्याला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे आणि लोकमान्य टिळकांसारखंच नेतृत्व असणं गरजेचं आहे. म्हणून मग त्या मावळांच्या बाकीच्या नेत्यांनी लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. यातून 1915लाच या ठिकाणी लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये आले. आणि त्यांनी मग बाकीचे जे साथीदार होते जहालांचे त्या प्रतिनिधींना पुढं 1916च्या अधिवेशनामध्ये बोलून घेऊन या ठिकाणी जे काही गटतट होते ते मिटवण्याचं काम केलं. म्हणून 1916च्या अधिवेशनाचं पहिले वैशिष्ट्य हे पण आहे की जहाल मावळ गट एकत्र आलेले. तर हे एकत्र आणण्याचं काम केलं होतं या ठिकाणी ॲनी बेजंटच्या प्रयत्नामुळे लोकमान्य टिळकांनी हे प्रयत्न केलेले आहेत. तर ह्याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने एका बाजूला या ठिकाणच्या ह्या घटना घडामोडी लक्षात घ्या, ॲनी बेजंटची भूमिका लक्षात ठेवा. दुसऱ्या बाजूला लोकमान्य टिळकांची भूमिकाही लक्षात घेतली पाहिजेत की लोकमान्य टिळक पहिल्यापासूनच स्वराज्याच्या मुद्द्याच्या बाबत आग्रही होते. पण 1908ला त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना तुरुंगात टाकून दिलं होतं 6 वर्षाकरता मंडाल्याच्या तुरुंगात ब्रह्मदेशामध्ये. आणि तिथून त्यांची सुटका झाली 2014ला. 2014ला आल्यानंतर 15ला त्यांची ॲनी बेजंटसोबत भेट झाली आणि त्यांनी वेगानं कार्य करायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीनं एका बाजूने ह्या घटना घडामोडी चालू आहेत. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा काय आहे की होम रूल चळवळीची कारणं आता लक्षात घ्यायचं की बाबा होम रूल चळवळ सुरू करण्याच्या पाठीमागे लोकांची मानसिकता कशी कारणीभूत होती.
तर या ठिकाणी आपल्याला आंदोलन सुरू करता येऊ शकतं, पब्लिक उतरू शकते, या पाठीमागचं काहीतरी घटना घडामोडी असतात. तर या घटना घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत. तर होम रूल चळवळीच्या पाठीमागं पहिली घटना हीच होती की पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं, इंग्रज सरकार गोत्यात आलेलं होतं आणि आता प्रत्येकाच्या लक्षात आलं होतं की आपण एखादं आंदोलन जरी सुरू केलं कुठलंही, तर इंग्रज सरकार आपल्या प्रत्येक मागण्या मंजूर करू शकतात. आणि या कालखंडात स्वातंत्र्याची मागणी डोक्याला स्पर्शही करत नव्हती, कारण हे शक्यच नव्हतं. हां, स्वराज्य मिळू शकते याची जाणीव आता सगळ्यांना झाली होती, कारण इंग्रजांनी बाकीच्या 3 वसाहतींना स्वराज्य दिलं होतं. मग आपली कदाचित 4थ्या क्रमांकावर येईल आणि यासाठी थोडं दबाव टाकणं गरजेचं आहे आणि म्हणून आंदोलन सुरू करावं लागलं होतं. तर पहिलं महायुद्ध प्रमुख कारणीभूत होतं. दुसरं कारण होतं, या कालखंडामध्ये बेकारीचा दर प्रचंड वाढला होता. बेरोजगारीचा दर प्रचंड वाढलेला असल्यामुळं सामान्य तरुण वर्ग बेहाल झाला होता. या लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सरकारवर दबाव टाकणं गरजेचं बनलं होतं आणि यातूनच या आंदोलनाला सुरुवात होते. ही दुसरं कारण आहे. तिसरं कारण होतं की या ठिकाणी मुस्लिम लीगसुद्धा पोरकी झाली होती, कारण 1911ला बंगालची फाळणी रद्द झाली होती. त्यामुळे मुस्लिम लीग या ठिकाणी तोंडघशी पडलेली होती. त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आलं होतं की बंगालची फाळणी मुस्लिमांच्या संस्कृतीसाठी करण्यात येते, हे इंग्रज सरकारने दिलेले आश्वासन जी आहे ती बरोबर नाही. कारण आश्वासन जर त्यांनी या ठिकाणी पाळलं नसेल तर साहजिकच त्यांच्यावरती भरोसाच ठेवता येत नाही. म्हणून 1911ला लीग आणि काँग्रेसमध्ये लीग आणि सरकारमध्ये दरी निर्माण झाली होती. यातूनच पुढं लीग आणि काँग्रेस एकत्र येताना दिसतात. यातून मग आता काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं की आपल्या आंदोलनाची आवाका वाढू शकतो आणि त्यातून त्यांनी होम रूल आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती. तर हे एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर प्रमुख जे काही मुस्लिम विचारवंत होते त्यांच्यावर सुद्धा राजद्रोहाचे खटले इंग्रज सरकारनं दाखल करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुस्लिम समुदायामध्ये प्रचंड असंतोष वाढला होता. आता ह्या वाढलेला असंतोष या ठिकाणी आपल्याला आंदोलनाच्या रूपाने दिसू शकतो, याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना झाली होती आणि म्हणून त्यांनी होम रूल चळवळीला सुरुवात करण्याची घोषणा करून टाकली. तर या पद्धतीनं या ठिकाणी होम रूल चळवळीची कारणं या ठिकाणी आहेत. आता पुढचा मुद्दा आहे तो लखनौ करार. 1916ला काँग्रेसचं जे काही अधिवेशन झालं, अंबिका चरण मुजुमदारच्या नेतृत्वाखाली लखनौला झालेले आणि या लखनौच्या अधिवेशनाची 2 वैशिष्ट्ये. नंबर 1, जहाल आणि मवाळ जे 2 गट होते काँग्रेस अंतर्गत ते आता एकत्र आलेत. जी 1907ला पडलेली फूट होती ती फूट आता संपुष्टात आलेली आहे बघा. तर हे पहिलं कारण होतं, पहिला मुद्दा होता लखनौ करारातला. आणि दुसरा मुद्दा होता मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेला करार. हा करार लखनौमध्ये झालेला असल्यामुळं त्याला नाव पडलं लखनौ करार. आता या पाठीमागचा सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे, लखनौ करारासाठी लीग आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या पाठीमागची कारणं काय होती. तुम्हाला अगोदरच सांगितलेले पहिलं कारण म्हणजे या ठिकाणी 1911ला बंगालची फाळणी रद्द करणे. लीग आणि सरकारमध्ये दरी पडण्यासाठीचं पहिलं कारण हेच आहे. दुसरं कारण काय आहे, तर 1915ला इंग्रज सरकारनं मुस्लिम जे काय अलीगड हायस्कूलचं होतं किंवा तिथलं जे महाविद्यालय, या महाविद्यालयाचं अनुदान बंद करून टाकलं होतं. त्यामुळे साहजिकच ते कॉलेज वगैरे शाळा बंद करण्याचंच पाळी या ठिकाणी त्या संस्थापकांवरती आल्याचं दिसतंय. हे दुसरं कारण होते. तिसरं कारण म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी विचारवंत म्हणून या ठिकाणी समोर आलेले जे काही तरुण मुस्लिम वर्ग होता, मौलाना आझाद सारखे, यांच्या वेगवेगळ्या लेखांवरती इंग्रज सरकारनं राजद्रोहाचे खटले दाखल करून टाकले होते. त्यामुळे सुद्धा या समाजामध्ये हळूहळू नाराजी निर्माण होत चालली होती आणि यातच लक्षात आलं होतं की आपण जर काँग्रेससोबत गेलो तर मग इंग्रज सरकारवर दबाव टाकता येईल आणि यातूनच मग या ठिकाणी हा लखनौ करार होताना दिसतो. ठीक आहे. तर लखनौ कराराच्या पाठीमागचे प्रमुख कारणं ही सांगता येतील. आता या लखनौ करारातल्या तरतुदी काय काय होत्या त्या लक्षात घ्या. हे बघा, सगळ्यात पहिली तरतूद काय होती, तर 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना जे काही स्वतंत्र मतदारसंघ दिलेले, हे स्वतंत्र मतदारसंघ काँग्रेसने मान्य करावेत, ही तरतूद होती जी काँग्रेसने मान्य केलेली. दुसरी तरतूद होती की या ठिकाणी केंद्रामध्ये जेवढ्या जागा आहेत त्या केंद्रातल्या एकूण जागापैकी 1/9 जागा मुस्लिमांसाठी राखीव असाव्यात. ठीक आहे, म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ राहतील आणि राखीव मतदारसंघसुद्धा मुस्लिमांना द्यावेत, अशा प्रकारची तरतूद होती. तर केंद्रामध्ये एकूण जागाचा जर विचार केला तर 1/9 जागा मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी केंद्राबरोबरच प्रांतातही राखीव जागा मुस्लिमांसाठी द्याव्यात, अशा प्रकारची तरतूद झालेली आहे.
मग आता या ठिकाणी प्रांतामध्ये किती जागा मुस्लिमांना देण्यात आल्या त्या लक्षात घ्या. इथं पंजाब प्रांत आहे बघा. पंजाब प्रांतात जेवढ्या जागा होत्या त्यातल्या 50% जागा मुस्लिमांसाठी देण्यात आल्यात. इथं हा बंगाल प्रांत आहे. बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी एकूण जागा जेवढ्या असतील तिथं त्यातल्या 40% मुस्लिमांसाठी राखीव जागा देण्याचं ठरलं. इथं मुंबई प्रांत आहे. मुंबई प्रांतात जेवढ्या जागा होत्या त्यातल्या जवळपास 33% जागा मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्याचं निश्चित करण्यात आलं. इथं यूपी येतं. यूपीमध्ये या ठिकाणी 30% जागा मुस्लिमांसाठी देण्याचं ठरलं. या ठिकाणी बिहार आहे. बिहारमध्ये एकूण जागाच्या 25% जागा देण्याचं ठरलं. इथे मध्य प्रांत आहे. मध्य प्रांतामध्ये इथं 15% आणि मद्रास प्रांतामध्ये 15%. तर अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये मुस्लिमांसाठी राखीव जागा एकूण जागाचे किती देण्यात आलं ही टक्केवारी. आणि टोटल केंद्रामध्ये आपण बघितलेले एकूण जागेच्या 1/9 जागा या ठिकाणी मुस्लिमांसाठी राखीव देण्याचं ठरलेलं आहे. तर थोडक्यात काय हा करार म्हणजे एक दर मास्टर स्ट्रोक म्हणतो आपण त्याला, तशा प्रकारची स्थिती आहे बघा. आणि सगळ्यात जास्त फायदा या करारातून मुस्लिम लीगला होताना दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीगच्या मनामध्ये पाकिस्तानची निर्मितीची जी संकल्पना इथून राबवायला सुरुवात झाली. म्हणून खऱ्या अर्थानं पाकिस्तान निर्मितीसाठी प्रमुख पहिली घटना कुठली असेल तर लखनौ करार आहे. आणि या लखनौ कराराचे काँग्रेसच्या वतीने जे जनक होते ते लोकमान्य टिळक आहे. परंतु आतापर्यंत या ठिकाणी लोकमान्य टिळकांवरती कुठे आरोप होताना दिसत नाही. महात्मा गांधीजींवरतीच आरोप केले जातात वारंवार. कारण ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस महात्मा गांधी होते. पण कोणतीही घटना एकाएकी घडत नाहीत. विहिरीला पाणी लागताना सुद्धा वरती अनेक गाव घडलेले असतात आणि शेवटचा गाव घालण्याशी पाणी लागण्याशी असं कधीच होत नाही की शेवटचा गाव घातला आणि तिथंच पाणी लागले. पण अगोदरच्या गावाला महत्त्व नाही अशातला भाग नाही. सुरुवातीचा जो पहिला गाव आहे त्या गावानंतर अनेक गाव झालेले आहेत. यातला पहिला गाव म्हणजे या ठिकाणी हा लखनौ करार आहे. आणि म्हणून मग पाकिस्तानच्या निर्मितीला सगळ्यात पहिलं प्रमुख कारण रफीक झकीरिया नावाचे जे औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय विचारवंत होते त्यांनी द मॅन हू डिवायडेड इंडिया नावाचा जो ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामध्ये जी मांडणी केली त्या मांडणीमध्ये त्यांनी सांगितलं की लखनौ करार आणि लखनौ करार करणारे बॅरिस्टर जिना आणि लोकमान्य टिळक हेच या ठिकाणी प्रमुख कारणीभूत होते. महात्मा गांधीचं शेवटी या ठिकाणी ज्या काही घटना घडामोडी लागल्या त्या इसळण्याच्या घटनामध्ये महात्मा गांधी येऊन गेलेत. महात्मा गांधींच्या मनात या ठिकाणी फाळणीचा कोणताही विचार नव्हता. आणि जर असता तर मग त्यांनी असं म्हटलंच नसतं अगोदर माझ्या शरीराचे तुकडे पाडा नंतर देशाचे तुकडे पाडा. तर थोडक्यात काय या ठिकाणी त्यांचा सहसंबंध नसताना त्यांचा संबंध जोडण्याचं काम झालं. कारण त्यांच्या भाषणामधून त्यांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलन ज्यावेळेस उभारलं त्यावेळेस ग्रामीण भागातल्या लोकांना सांगायला सुरुवात केली होती की आपलं स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणजे नेमके काय मिळणार आहे. मग रामानं जसं राज्य केलं तशा प्रकारचा कारभार आपण करणार आहोत. रामराज्य आणणार आहोत की ज्यामध्ये कोणीही गरीब राहणार नाही, कोणीही श्रीमंत होणार नाही, सगळ्यांमध्ये या ठिकाणी पोटापाण्याचा प्रश्न सोल्युशन केला जाईल. तर अशा पद्धतीने रामराज्याची जशी त्यांनी मागणी करायला सुरुवात केली भाषणातून तसं इंग्रजांनी मुस्लिम लीगला सांगायला सुरुवात केली की बघा त्यांना त्यांचं हिंदूंचं सरकार आणायचं. आणि म्हणून त्यांनी महात्मा गांधीजींना जबाबदार धरलेले. हालाकी त्यांचा तसा काही फाळणीचा विचारही नव्हता. तर याची सुरुवात कुठून तरी इथून होते बघा. तर अशा पद्धतीनं हा लखनौ करारातल्या तरतुदी. मग करारातल्या तरतुदी मी पहिलीच सांगितले तुम्हाला की 9च्या कायद्यानुसार मुस्लिमांना जे स्वतंत्र मतदारसंघ दिले हे या ठिकाणी मान्य करण्यात आले. आता हेही लक्षात ठेवा मतदारसंघाचे 2 प्रकार असतात. एक असतो राखीव मतदारसंघ आणि एक असतो स्वतंत्र मतदारसंघ. ठीक आहे. आता याच्यामध्ये उमेदवार जर आपण बघितला आता राखीव मतदारसंघ मुस्लिमांसाठी दिला असेल तर उमेदवार मुस्लिमच राहणार आहे. स्वतंत्र मतदारसंघात सुद्धा उमेदवार मुस्लिमच राहणार आहे. या ठिकाणी काही बदल होणार नाही. ठीक आहे. बदल कुठं होतो मतदारांमध्ये बदल होतो. राखीव मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघातले सर्व जाती धर्माचे ठीक आहे सर्व जाती धर्माचे लोक येतील. ठीक आहे. पण स्वतंत्र मतदारसंघात असं होत नाही. फक्त मुस्लिमच मतदार या ठिकाणी पकडले जातात. हे लक्षात असू दे. हालाकी या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार असायला पाहिजे होता. पण इंग्रज सरकारला भारतातल्या समाजामध्ये फूट पाडायची होती. म्हणून त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाचा हत्यार म्हणून वापर करताना दिसतात. तर या पद्धतीने या 2 मतदारसंघातला हा फरक लक्षात घ्यायचा. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी
इंग्रज सरकारनं स्वतंत्र जे मतदारसंघ दिलेत ते या ठिकाणी आता काँग्रेसला मान्य करावं लागले आणि उलट काँग्रेसने सांगितलं तुम्हाला राखीव मतदारसंघही देतो आणि हे जे राखीव मतदारसंघ दिलेत हे केंद्रातल्या एकूण जागाची एक नमावत जागा आहे आणि प्रत्येक राज्यानुसार मग या ठिकाणी त्या जागा देण्यात आलेल्या आहे. म्हणजे मुस्लिम लीगच्या बाजूनं कितीतरी हा करार झुकलेला होता, काँग्रेसच्या हातात काही न लागणारा करार होता. ठीक आहे. त्यानंतरची तरतूद काय होती, प्रांतातलं विधिमंडळ असू द्या किंवा केंद्रातलं संसद असू द्या, या ठिकाणी मुस्लिम समाजाबद्दल एखादं विधेयक येत असेल तर त्या विधेयकाला बाकीच्या सदस्यांचं काही मत गृहीत धरू नका. फक्त मुस्लिम सदस्यांच्या 3/4 सदस्यांनी जर त्या विधेयकाला पाठबळ दिला तरच ते विधेयक मंजूर करा, नसतर ते विधेयक मंजूर करू नका. म्हणजे थोडक्यात त्या संसदेला त्या विधिमंडळाला काहीच अर्थ नव्हता, बाकीचे सदस्यांच्या मतालाही काही व्हॅल्यू नव्हता. कारण मुस्लिमांबाबतचा कायदा आहे तर मुस्लिम सदस्यांचंच मत गृहीत धरा. तर अशा पद्धतीनं त्यातही नुसतं बहुमत गृहीत धरू नका, तर 3/4 बहुमत असेल तरच मंजूर करा. तर अशा प्रकारचा करार होता. फक्त काँग्रेसचा मुद्दा काय होता की बाबा होम रूल मिळवण्यासाठी दबाव टाकणे आणि यासाठी मुस्लिम लीगला सोबत घेणं गरजेचं आहे. आणि मुस्लिम लीगला सोबत घ्यायचं असेल तर या कालखंडात मुस्लिम लीगचे जे प्रमुख नेते होते बॅरिस्टरजीनं, तर यांना या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं होतं. आणि कारण ते लोकमान्य टिळकांच्या ऐकण्यातले होते आणि ते लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी मानायचे, त्यामुळे गुरु शिष्याची जोडी म्हणू आपण. कारण 1908ला लोकमान्य टिळकांवरती ज्यावेळेस राजद्रोहाचा खटला दाखल झाला त्यावेळेस त्यांचं वकीलपत्र बॅरिस्टर जीनाने घेतलेलं आहे. तर एकमेकांचा परिचय आहे, दोघंही मुंबई प्रांतातले होते. दोघांनाही वाटत होतं की इंग्रज सरकारवर दबाव टाकणं गरजेचं आहे आणि या दोघांनी मग त्यातून एकत्रितपणे एक करार केला ज्याला नाव देण्यात आलं लखनौ करार. आणि म्हणून या ठिकाणी भाषण करताना लोकमान्य टिळकांनी सांगितलं, खऱ्या अर्थानं आता लखनौ लक्की नाऊ ठरलं, म्हणजे लखनौ शहर हे लक्की ठरलेलं आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. तर हा झाला आपले एवढे 4 मुद्दे. ठीक आहे. आता प्रत्यक्षात आंदोलनाला सुरुवात कशी होते. ठीक आहे. आंदोलनाला सुरुवात होताना हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतातलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं सगळीकडे नेतृत्व एकाच जणानं केल्याचं दिसत नाही. या ठिकाणी असं ठरलं होतं की पश्चिम भारताचं जे नेतृत्व आहे ते लोकमान्य टिळकांनी करायचं आणि उर्वरित भारताचं नेतृत्व जे आहे ॲनी बेझंटनी करायचं. असं का, एका आंदोलनाचं एकच नेतृत्व असायला पाहिजेत. तर एका ठिकाणी भाषण करताना ॲनी बेझंटने सांगितलं होतं की पश्चिम भागातल्या लोकांना मी नको आहे आणि उर्वरित भागातल्या लोकांना टिळक नको आहे आणि आमचं उद्दिष्ट तर एकच आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही दोघांनीही 2 भागामध्ये नेतृत्व करण्याचं मान्य केलं. यातून पश्चिम भागातलं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी करण्याचं ठरलं तर उर्वरित भारतातलं नेतृत्व ॲनी बेझंटने करण्याचं ठरलं. ठीक आहे. याच ठिकाणी मग लोकमान्य टिळकांनी काय केलं, पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना केली, या संघटनेची स्वतंत्र स्थापना केली बघा. आणि या होम रूल लीगचंच पहिलं अधिवेशन त्यांनी बोलवलं बेळगावला. बेळगावला मग 1916ला एप्रिल महिन्यामध्ये हे अधिवेशन भरलेले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा आणि या पहिल्या अधिवेशनामध्येच या ठिकाणी आंदोलन सुरू झाल्याचं घोषित करून टाकलेले लोकमान्य टिळकांनी. याच ठिकाणी भाषण करताना सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. अशा प्रकारची घोषणा त्यांनी या ठिकाणी केल्याचं दिसतंय. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी इथून म्हणजे आता हा कालखंड येतो एप्रिल 1916. एप्रिल 1916 बेळगावपासून आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रांत आणि गुजरात या राज्यामध्ये आक्रमकतेनं झालेले. कारण टिळकांचा शिष्यवर्ग म्हणजे पगडा पडलेला हा पट्टा येतो. तर या पट्ट्यामध्ये मोठ्या आक्रमकतेनं आंदोलनाला सुरुवात झाली. तर ॲनी बेझंटने जी आंदोलनाला सुरुवात केली ती सप्टेंबरला सुरुवात केली. सप्टेंबर 1916. यांनी एप्रिलला सुरुवात केलेली, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 5 महिन्यानंतर यांनी सुरुवात केली. एकाच वेळेस सुरुवात व्हायला पाहिजे होती पण सुरुवात एकाच वेळेस झालेली. त्या पाठीमागचं कारण म्हणजे ॲनी बेझंटनं इंग्रज सरकारला समयसीमा दिली होती की या ठिकाणी सप्टेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी आम्हाला होम रूल द्या, नसता आम्ही मग आंदोलन करू. त्यामुळं सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली असल्यामुळं सप्टेंबरपर्यंत त्यांना आंदोलन सुरू करता येणार नव्हतं. अशा प्रकारची काही मुदत टिळकांनी दिलेल्याचं दिसत नाही. म्हणून टिळकांनी लगेच आंदोलन सुरू करून टाकलं. टिळकांचं मत एकच आहे, जोपर्यंत महायुद्ध चालू आहे तोपर्यंत पटकन आपल्या मागण्या मंजूर करता येतील. महायुद्ध जर तिकडे संपलं तर नंतर आपल्या आंदोलनाला काही फारसा प्रभाव पडताना दिसणार नाही. म्हणून त्यांनी पटकन सुरुवात केली. ॲनी बेझंटने मग सप्टेंबरपर्यंत त्यांच्या मागण्या, त्यांची मुदत संपली आणि म्हणून त्यांनी लगेच आंदोलनाला सुरुवात करून टाकली. तर अशा पद्धतीनं
सप्टेंबर 1916ला अडियारला त्यांनी अधिवेशन बोलवलं, ज्याचे सी सुब्रमण्यम अध्यक्ष होते, आणि इथंच त्यांनी आंदोलन सुरू केल्याचं घोषित करून टाकलेले. तर अशा पद्धतीनं 2 भागात 2 नेतृत्व आहे, आणि दोघांच्या ही होम रूल लीग नावाची संघटना आहे. ॲनी बेझंटची होम रूल लीग संघटना आणि लोकमान्य टिळकांची होम रूल लीग संघटना. अशा पद्धतीनं होम रूल लीग संघटना दोन्ही पण 1916ची स्थापना आहे, आणि या पद्धतीनं पुढं चालतात. आता होम रूल चळवळीचं टार्गेट काय? स्वराज्य मिळवणं, आणि यासाठी त्यांनी चतुसूत्री मार्गाचा अवलंब करण्याचं घोषित केलं. कारण टिळक जे होते ते चतुसूत्री मार्गावरती या ठिकाणी ठाम राहिलेले. 1905 ते 20चा कालखंड आपल्याला माहिती चतुसूत्री मार्गाचा आहे, जहालमतवादी कालखंड आहे, आणि या चतुसूत्रीच्या मार्गानेच या ठिकाणी बंगालची फाळणी रद्द झालेली. त्यामुळे त्या मार्गावरती गाढा अभ्यास या लोकांचा होता, विश्वास होता, आणि म्हणून या ठिकाणी चतुसूत्री म्हणजे स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या 4 तत्वाचा अवलंब या ठिकाणी होताना दिसतोय. तर अशा पद्धतीचा हा कालखंड येतो. आंदोलन सुरू झाले. हे आंदोलनाचं वैशिष्ट्य काय? हे आंदोलन या ठिकाणी हिंदू बहुल भागात आणि मुस्लिम बहुल भागात आंदोलन झालेले. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण भारतभरात आंदोलन झाले, पण भारतभरातील प्रमुख म्हणजे शहरातच आंदोलन झालेले, ग्रामीण भागात एवढा पगडा पडलेला दिसत नाही. आणि अशा पद्धतीने आंदोलन सुरू झाल्यानंतर विदेशी मालाच्या थप्प्यात अशाच पडायला सुरुवात झाली. विदेशी मालावर बहिष्कार टाकायला सुरुवात झाली. अगोदरच या ठिकाणी भारतीय लष्कर कमी पडलेले. जे लोक रस्त्यावर उतरले गेले त्या लोकांना रोखण्यासाठी तेवढे पोलीस पण नाही, कारण मेजॉरिटी जे पोलीस आहे किंवा लष्कर जे होतं ते इंग्लंडच्या बाजूने लढण्याकरता युरोप खंडात गेलेले. त्यामुळे भारतातल्या लष्कर संख्या खूप कमी, आणि आताच हे छोटं जरी आंदोलन वाटत असलं तरी हे आंदोलन रोखण्यासाठी तेवढे पोलीस नाही. त्यामुळे एका वर्षात आताच या ठिकाणी आंदोलनाची व्याप्ती इंग्रज सरकारच्या लक्षात आले, आणि त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आले हे आंदोलन जास्त दिवस चालू राहणं आपल्याकरता धोकादायक आहे. म्हणून तत्कालीन कालखंडात भारताचे जे भारत मंत्री होते मॉन्टेग्यूने पार्लमेंटमध्ये, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सदस्यांना सांगितलं की आता वेळ आलेली आहे निर्णय घेण्याची, आणि आपल्याला ठरवावं लागेल की इंग्लंडला वाचवायचं की भारताला वाचवायचं. कारण इंग्लंडला वाचवायचं असेल तर या ठिकाणी भारताला त्यांचे अधिकार देणं गरजेचे राहील, आणि तुम्ही म्हणाल ते भारतीयाला या ठिकाणी वाचवायचं आपल्याला, तर इंग्लंड हातातून जाईल. पर्यायानं भारतावरती आणि इंग्रजांवरती सुद्धा जर्मनीची राजवट येऊन जाईल. एकाच वेळेस 2-2 आघाड्यावरती आपली दमछाक होऊन जाईल आणि आपला पराभव होऊन जाईल. असं व्हायचं नसेल तर या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ आली. मग सदस्यांनी सांगितलं पहिले इंग्लंडला वाचवा, भारताचं नंतर बघू. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं मग भारतीयांचं सपोर्ट जर आपल्याला घ्यायचा असेल इंग्लंडला वाचवण्याकरता, तर भारतीयांच्या ज्या मागण्या आहेत ते मंजूर करण्याशिवाय पर्याय नाही. आणि भारतीयांची प्रमुख मागणी जबाबदार राज्य पद्धतीची आहे, स्वराज्याची आहे, त्यामुळे ती आपण मागणी केली पाहिजेत. म्हणून 20 ऑगस्ट 1917ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मॉन्टेग्यूने घोषणा करून टाकली की युद्ध समाप्त होताच भारताला टप्प्याटप्प्यानं सुशासन दिले जाईल, जबाबदार राज्यपद्धती दिली जाईल, म्हणजेच स्वराज्य दिले जाईल. अशा प्रकारची घोषणा केली. फक्त अटी टाकल्या. नंबर 1, युद्ध समाप्त झाल्यानंतरचा निर्णय राहील. नंबर 2, त्या युद्धामध्ये इंग्लंड विजयी झालेला असलं पाहिजेत, आणि यासाठी भारतीय लोकांना आम्हाला सहकार्य करावं. अशा प्रकारचा तो प्रस्ताव या ठिकाणी मांडला भारतात. मग या ठिकाणी तो प्रकाशित झाला, आणि भारतातल्या 3 संघटना होम रूल लीग, मुस्लिम लीग आणि काँग्रेस या 3 संघटनांना वाटला की आपल्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत, आणि आपल्या मागण्या मंजूर झाला असं समजून इंग्रजांना सपोर्ट करण्यासाठी आपण शांतता राखणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या 3 संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करून टाकली. म्हणून या आंदोलनाची शेवटची घटना काय तर मॉन्टेग्यूची घोषणा आहे. मॉन्टेग्यूच्या घोषणेनंतर हे आंदोलन स्थगित झालेले. तर अशा पद्धतीनं 16ला सुरू झालेलं आंदोलन 1917लाच खतम होतं, एकाच वर्षामध्ये. कारण इंग्रज सरकारवरती एकाच वर्षात प्रचंड दबाव निर्माण झाला. एका बाजूला महायुद्ध चालू होतं, त्या महायुद्धात अमेरिका उतरलेला नव्हता सुरुवातीला. 1917ला मग नंतर आपली घोषणा झाली, नंतर मग या ठिकाणी अमेरिकेचं लुसीटानी नावाचं जहाज बुडाला गेलं जर्मनीकडून, आणि त्याचंच बदलं म्हणून अमेरिका युद्धात उतरला गेला 17ला. अमेरिका युद्धात 17ला उतरला गेला, आणि नंतर सगळं पारडा इंग्लंडच्या बाजूनं झुकलं गेलं. आणि पुढं वर्षभराच्या आतच या ठिकाणी अमेरिका इंग्लंडला या ठिकाणी जर्मनी आणि तुर्कस्तानला पराभूत करून टाकले. त्यामुळे 1918ला पहिल्या महायुद्धाचा खात्मा होतो. तर या पद्धतीनं पहिलं महायुद्ध समाप्त झालं, आणि त्या समाप्तीनंतर त्यांनी जे काही घोषित केलं होतं की युद्ध समाप्त होताच आम्ही स्वराज्य देऊ किंवा स्वशासन देऊ किंवा जबाबदार राज्य पद्धती देऊ, या ठिकाणी त्यांनी थोडं दुर्लक्ष करून टाकले, आणि स्वशासन देण्याच्या ऐवजी एक प्रशासकीय सुधारणा कायदा दिला,
ज्याला नाव दिलं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. पण या कायद्यामध्ये एका हाताने अधिकार देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय, तर दुसऱ्या बाजूनं त्यांनी दिलेले अधिकार काढून घेण्याचाही प्रयत्न केलेत. उदाहरणार्थ प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्याची घोषणा केली. म्हणजे प्रांतातले जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाचे 2 भाग पाडले, राखीव खाती आणि सोपीव खाती. राखीव खाती त्याने स्वतःकडे घेतली, जी महत्त्वाची होती. जी दुय्यम होती ती भारतीयांकडे दिली. म्हणजे भारतीयांकडे जी दिली शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारचे अधिकार दिले, ज्याच्यावर पैसा खर्च करावा लागणार होता. आणि स्वतःकडे घेतली महसूल, अर्थ, गृह हे विभाग स्वतःकडे घेतलेत, ज्याच्याकडून पैसा जमा होईल आणि कायद्याने सुव्यवस्था हातात राहील, पोलीस प्रशासन हातात राहील. तर अशा पद्धतीनं नामधारी ही पद्धती भारतीयांकडे देण्यात आलेली आहे. जगात कुठेही नव्हती अशा प्रकारची पद्धती भारतात लागू केली. आणि यातूनच मग लोक चवताळे गेलेत. लोकांच्या लक्षात आलं आहे, अरे हे जबाबदार राज्य पद्धती नसून या ठिकाणी आडकाठी करणारी पद्धती आहे. म्हणून या पद्धतीमुळे सुद्धा भारतीय लोकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला. आणि या असंतोषाला एक विशिष्ट वळण लावण्याचं काम पुढच्या कालखंडात महात्मा गांधीजींनी केलं. आणि यातून महात्मा गांधीजींनी नंतर मग असहकार आंदोलनाची घोषणा केलेली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे होम रूल आंदोलन या ठिकाणी सांगता येईल. आलं की लक्षात? ठीक आहे. तर हे झालं या आंदोलनाचे महत्त्वाच्या घटना घडामोडी. आता या आंदोलनावरती प्रश्न कसे कसे आलेले आहेत किंवा येतात त्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहिला हा प्रश्न आहे, होम रूल चळवळीचा प्रचार करण्यासाठी 1914 मध्ये ॲनी बेझंट यांनी कोणती वृत्तपत्रे स्थापन केली? आत्ताच आपण बोललेलं आहे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही 2 वृत्तपत्रे. अ आणि ड कुठे? अ आणि ड या ठिकाणी. ठीक आहे. याचबरोबर यंग इंडिया हे महात्मा गांधीजींनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं 1919ला. युगांतर एक क्रांतिकारकांचं वृत्तपत्र होतं 1906च्या कालखंडात बारिंद्र घोष आणि भूपेंद्र दत्तने काढलेले. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे, होम रूल चळवळीचा प्रमुख कोणता उद्देश होता? आपण बघितलेलं आहे स्वराज्य मिळवणे हा उद्देश होता. ठीक आहे. संपूर्ण स्वराज्य मिळवणं हा उद्देश कोणत्या चळवळीचा होता? तर सविनय कायदेभंग चळवळीचा होता. फाळणी रद्द करणे हा उद्देश वंगभंग चळवळीचा होता. ठीक आहे. एका वर्षात स्वराज्य मिळविणे हा उद्देश असहकार चळवळीचा आहे. ते अजून आपल्याला पुढे बघायचे. आणि फाळणी रद्द करणे हा उद्देश आपण अगोदरच बघितलेला आहे. तर या पद्धतीनं प्रत्येक आंदोलनाचे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण स्वराज्य मिळवणे सविनय कायदेभंग चळवळीचा उद्देश होता. फाळणी रद्द करणे वंगभंग चळवळीचा उद्देश होता. एका वर्षात स्वराज्य मिळवणे हा असहकार चळवळीचा उद्देश होता. आणि होम रूल चळवळीचा उद्देश होता हा चौथा मुद्दा. ठीक आहे. कोणत्या गोष्टीनंतर होम रूल चळवळ स्थगित करण्यात आली? आता आपण बघितलेलं आत्ताच ऑगस्ट घोषणा आहे जी 20 ऑगस्ट 1917ला झालेली. ठीक आहे. पंचम जॉर्जच्या घोषणेनंतर कोणतं आंदोलन स्थगित झालं? तर वंगभंग चळवळ 1911ला. लखनौ कराराची घोषणा कधीची आहे? लखनौ कराराची घोषणा 1916ची आहे. आयर्विनची घोषणा पुढे 1929ची आहे. तर असं हे लक्षात घ्यायचं. स्वराज्य म्हणजे टिंबटिंब नव्हे. हे बघा कारभाराची 2 भाग आहे, अंतर्गत कारभार, बहिर्गत कारभार. अंतर्गत कारभार आपल्याकडे असणं म्हणजे स्वराज्य आणि दोन्ही कारभार आपल्याकडे असणं म्हणजे स्वातंत्र्य. आता स्वराज्य म्हणजे टिंबटिंब नव्हे. स्वातंत्र्य आहे का? नाही. पारतंत्र्य आहे का? पूर्ण पारतंत्र्य पण नाही, म्हणजे दोन्ही पण नाही. अ आणि ब नव्हे म्हणजे दोन्ही पण नव्हे. पारतंत्र्य म्हणजे दोन्ही अधिकार त्यांच्याकडे असणे आणि स्वातंत्र्य म्हणजे दोन्ही अधिकार आपल्याकडे असणे. पण स्वराज्य म्हणजे एक अधिकार त्यांच्याकडे, एक अधिकार आपल्याकडे. ठीक आहे. त्यांच्याकडे बहिर्गत अधिकार, आपल्याकडे अंतर्गत अधिकार. तर अशा पद्धतीने आहेत ते. त्यामुळे ह्या दोन्ही पण नव्हे, यापैकी नाही तर याचा काही संबंध नाही आपला. ते हे दोन्ही नसलेला मुद्दा. होम रूल चळवळीसाठी पुढीलपैकी कोणत्या संघटना एकत्र आल्या होत्या? मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मुस्लिम लीग एकत्र आली होती, होम रूल लीग एकत्र आली होती आणि काँग्रेस एकत्र आलेली. स्वराज्य पक्ष अजून स्थापन नाही झाला, तो पुढे 23ला स्थापन होतो. त्यांचा यांचा काही संबंध लागत नाही. अ ब क उत्तर आहे. अ ब क पर्याय पहिला पर्याय. ठीक आहे. होम रूल चळवळीचे नेतृत्व पुढील कोणत्या नेत्यांनी केलेले आहे?
मग आपल्याला माहिती आहे उर्वरित भारताचं नेतृत्व ॲनी बेझंटने केलं तर पश्चिम भारताचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केले. पण दोन्ही पर्याय चालणार नाही. दोन्हीचे एकत्रित पर्याय कुठे? हाय. म्हणजे उत्तर काय? हे येईल. हां, यांनी एक्झॅक्टली म्हटलं असतं तर पश्चिम भारताचं नेतृत्व कोणी केलं मग उत्तर लोकमान्य टिळक, किंवा उर्वरित भारताचं नेतृत्व कोणी केलं तर उत्तर ॲनी बेझंट. पण मग टोटल भारताचं विचारलं म्हणून दोन्हींची नावं घ्यावं लागेल. तर उत्तर काय येईल? टिळक आणि ॲनी बेझंट. तर अशा पद्धतीनं आपण जे आंदोलन बघितलं आहे, होम रूल आंदोलन बघितलेलं आहे. ठीक आहे. या होम रूल चळवळीचा उद्देश आपल्या लक्षात आलेलाच होता. स्वराज्य मिळवायचं होतं, हा उद्देश होता. यासाठीचा मार्ग सांगितला होता चतुसूत्री, हे लक्षात ठेवा. नेतृत्व तुम्हाला सांगितलेलंच आहे. संघटना लक्षात घ्या, 3 संघटना एकत्र ठेवल्या होत्या, काँग्रेस, मुस्लिम लीग आणि होम रूल लीग. आंदोलनाची जी चळवळ प्रारंभ होतो, प्रारंभ 2 भागात 2 नेतृत्व आहे, पश्चिम भारत आणि उर्वरित भारत. पश्चिम भारतातल्या आंदोलनाला सुरुवात होते बेळगावापासून, उर्वरित भारताची आंदोलनाला सुरुवात होती आडियारपासून. पश्चिम भारताचं नेतृत्व केलं होतं लोकमान्य टिळक आणि उर्वरित भारताचं नेतृत्व केलं होतं ॲनी बेझंट, असं लक्षात ठेवा. आणि शेवटची घटना काय होती तर मॉन्टेग्यूची घोषणा होती. आणि ही मॉन्टेग्यूची घोषणा कधी झाली होती तर 20 ऑगस्ट 1917ला झालेली. तर मॉन्टेग्यू कोण तर भारत मंत्री होते, त्यांनी ही घोषणा केली होती. एवढे मुद्दे यातला फॅक्ट डाटा लक्षात ठेवा.